आणि त्याचा फायदा घेऊन तो आम्हा बायकांना खूप त्रास द्यायचा. त्यामुळेच आमचं घरातून बाहेर निघणं मुश्किल झालं होतं बघा. आज तुम्ही त्याला चांगली अद्दल शिकवली बघा. तुमचे मानू तेवढे आभार कमी आहेत हो. नाही बरोबर आहे, मी त्याला अद्दल घडवली आज. अहो पण तुम्ही का त्याची अरेरावी सहन करत होता? पोलिसात कंप्लेंट करायची ना. अहो पोलीस कंप्लेंट केली तर त्याचा काही फायदा नाही. पोलीस पण त्याच ऐकतात. आणि त्याच्यामुळे मी 2 दिवस झालं कामावर सुद्धा जाऊ शकले नाही. कुठे काम करता तुम्ही? काय काम करता? आम्ही मसाल्याचं काम करतो. अहो दादा, हिचा नवरा किर्लोस्कर इंडस्ट्रीमध्ये कामाला होता. तोपर्यंत ही खूप सुखात होती. हिला काही कमी नव्हतं. पण कोरोनात हिचा नवरा पण गेला. तेव्हापासून ना हिचे हाल सुरू झाले बघा. पण किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजने तुम्हाला मोबदला दिला असेल ना? किर्लोस्कर खूप चांगले आहेत माहितीये. त्यांनी कंपनीतल्या सगळ्यांच्या आरोग्याची खूप चांगली काळजी घेतली. जे कंपनीतली लोक दगावली होती त्यांच्या उदरनिर्वाहाचा त्यांनी हमी पण घेतली होती. पण हा सावत्या तिथं युनियन लीडर होता. त्यांनी कंपनीच्या मालकाकडून पैसे घेतले आणि आम्हाला 5-5 हजार रुपये दिले आणि आमच्या तोंडाला पाणी पुसलं त्याने. सगळा पैसा त्यानेच गडप केला बघा. बघा, तुमचं जे काही नुकसान झालंय त्याची मी भरपाई तर करू शकत नाही. हा, पण मी तुम्हाला एक गृहउद्योग टाकून देऊ शकतो. तुम्हाला चालेल का? हो दादा, आम्ही मसाल्यांची कामं चांगली करतो. जर मसाल्याचं काही काम असेल तर सांगा आम्हाला. अरे बस काय. हे बघा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो 2 दिवसात तुमचा गृहउद्योग सुरू आहे. दादा, तुम्ही आदित्यचेच पाहुणे नाहीत, तुम्ही आमचे पण पाहुणे आहेत. आम्ही तुम्हाला छोटीशी भेटवस्तू आणली. अहो काय गरज होती याची? घ्या हो. होतंय दे. थँक्यू सो मच. येतो आम्ही. हो, थँक्स. प्रीतम, बघा ना पारू कशी करते. मी करतो. काय झालं? मी आता पुन्हा तिच्याकडे जाऊन आले. तिला म्हटलं सांग मी काही मदत करू का तिला, पण नाही, ती माझं काही ऐकतच नाही. मला मदतच करू देत नाहीये. आणि आता तर मला ती स्वयंपाकघरात उभंही करत नाहीये. ऑब्विसली प्रिया, अगं पारू आहे ती सवय आहे रे या सगळ्याची तिला. म्हणजे पारू यायच्या आधी आपल्या घरी सावित्री आत्या सगळं काम करायचे, स्वयंपाक वगैरे. हो, पण जेव्हापासून पारू आली आहे ना, तिने सावित्री आत्याला पण किचन मधून बाहेर काढलं. ती ना सगळं खूप प्रेमाने बनवते, तितक्याच प्रेमाने खाऊही घालतो. खरंय, पारू किती प्रेमाने करते ना सगळ्यांचं. आदित्य दादा आणि पारू इथे किती खुश आहेत ना प्रीतम. म्हणजे बघा ना, इथे आपल्यासारखं मोठा बंगला, सुख सुविधा, नोकर चाकर हे सगळं काहीच नाहीये. पण या चाळीत प्रेम, शांती, विश्वास हे सगळं आहे. आणि त्यामुळेच इथे सगळे खूप आनंदाने मिळून मिसळून राहतात. हे आपण पण इथेच राहूया का? कशाला जायचं ना बंगल्यात? प्रीतम, मलाही आवडलं असतं दादा आणि पारू सोबत इथे राहायला. पण ही गोष्ट विसरून चालणार नाही की आता सगळ्या घराची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि पारू आणि आदित्य दादांना जर घरात आणायचं असेल ना, तर तिकडे त्या बंगल्यात राहून आपल्याला आईंचं मन वळवायला पाहिजे. आता फक्त लवकरात लवकर आईंनी पारू आणि आदित्य दादांना माफ करून घरात घेतलं पाहिजे, बास. आणि आपण जर इथे राहिलो ना प्रीतम, तर हे सगळं कधीच शक्य नाही होणार. करेक्ट. मला सांगा, तुमच्या अहिल्या वहिनी जरा डोक्यावर पडल्यात का? इतक्या वर्षात या घरात असून सुद्धा तुम्हाला कधी लक्ष्मी पूजनाचा मान दिला त्यांनी? मग ती काल आलेली प्रिया गावठी, तिला दिला त्यांनी तो मान. काय? त्या प्रियाला या वर्षी लक्ष्मी पूजनाचा मान दिला वहिनींनी? मला तर ती प्रिया गावाकडची आहे, फडतूस तिला मी अशी मॅनेज करेन असं वाटलं होतं. पण नाही, ती काना मागून आली आणि तिखट झाली. मला कळत नाहीये तिच्यासोबत कसं डील करायचं. यापूर्वी दादा आणि वहिनी करायचे ही पूजा, आणि आता प्रिया आणि प्रीतम. म्हणजे त्या प्रियाच्या आधी मी या घरात येऊन इतके वर्ष या घरात राहून मला नाही मान. पण न्यू सासू मॉम, तुम्ही नका इतका स्ट्रेस घेऊ. आजवर जरी या घरात तुम्हाला हा मान मिळालेला नसेल, तरी आता तुमच्या स्वतःच्या सुनेला हा मान मिळणार आहे. तुम्ही बघाच, लक्ष्मी पूजनाच्या पूजेला मीच बसणार. ऐक ना दिशा, तू स्वप्न बघतेस अगं, आणि तेही उघड्या डोळ्यांनी. पण एक सांगू का, या घरात आपल्यासारख्यांची स्वप्न नाहीत पूर्ण होत. न्यू सासू मॉम,
मी उगाच अशीच फालतू स्वप्न नाही बघत. मला खात्री आहे तुम्ही बघाच, या वर्षीचं लक्ष्मी पूजन मी करणार. हो, एक विचार आणतीस डोक्यात, मी सांगते. प्रीतम आणि प्रिया असताना कसा चान्स मिळणार तुला? बहिणी बसू देणार आहेत तुला? प्रीतम आणि प्रिया परत आलेच नाहीत तर त्यांना कसा चान्स मिळणार आहे? एक मिनिट दिशा, थोडासा बुद्धीला ताण द्या. त्या प्रीतमला जरा जरी खर्चटलं ना तर तो आदित्य इथे पळत येईल या घरात परत, आणि त्याच्या मागे ती फडतूस भिकारडी मोल करीन. ती परत हलणार नाही हा इथून. त्यामुळे जे काय करशील ते किमान विचार करून कर. मी प्रीतम कसा येणार परत? बावळट. बापरे, यू सासू मॉम, तुम्ही कधी कधी खूपच जास्त इंटेलिजंट वागता. काय स्मार्ट ओपिनियन दिले इतक्यात. बरं एक काम करा, खूप उशीर झाला ना, तुम्ही जा झोपायला, जा आराम करा, मी बघते. मी जाते, तू विचार कर. गुड नाईट. झोपा झोपा झोपा. विचार कर. हो हो हो. हॅलो, नीट ऐक. त्या प्रीतम प्रियाला काहीच करायचं नाहीये. आपला आजचा प्लॅन कॅन्सल. ठीक आहे मॅडम, माझ्या समोरच आहे, मी ठोकूनच टाकतो. ये, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. आजचा प्लॅन कॅन्सल, कळलं? ठेव फोन.